बरोबर ना? तेव्हा काय केलं होतं? अध्यक्ष कुठं होते? कुठं होते? आणि अध्यक्ष बरोबर अजून 2-3 लोक जी असेल ती कुठं होते? इथं तर आम्ही म्हणतो जेलमध्ये नका टाकू, पण त्यांना त्या पदावर ठेवणार. बघा त्यांना जेलमध्ये काय सरकारला काय करा, पण त्या पदावर आम्हाला तिथं काही लोक फक्त चक्की पिसिंग बोलून मोकळं होतात. इथं बोलणारा माणूस आणि तुमच्यासारखे मराठी मुलं माझ्या बरोबर आहेत, मुली माझ्या बरोबर आहेत. इथं मराठी माणूस बोलतोय पक्का आणि स्वाभिमानी मराठी माणूस बोलतोय. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. आम्ही फक्त बोलण्यासाठी भाषण करत नसतो. खऱ्या अर्थाने आमच्या या युवांचे प्रश्न सुटावेत यासाठी आम्ही तिथं प्रयत्न करत असतो. रोहित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रोहित दादा I love you. एक तुम्ही काम करा, तुम्ही इथे या. देशाचे प्रमुख बाहेर जाऊन मिठी मारतात, मी तुम्हाला इथं भारताच्या बाहेरच्या दुसऱ्या माणसांवर मिठी कशाला मारायची? आपल्या त्यामुळे आता याच्यामध्ये आमच्या ज्या मागण्यात आयोगाच्या अध्यक्षांनी व तसंच मागण्या करू, मग आपण बोलू ना. अध्यक्ष आणि कोणी राजीनामा द्यावा, सचिव यांनी राजीनामा द्यावा. एमपीएससीने त्या पोलिसांनी दिलेला अहवाल तात्काळ सार्वजनिक करावा, जसं आता ऋषिकेशनी पण सांगितलं. त्याच्याबरोबर काल एमपीएससीने काढलेलं परिपत्र असे म्हटलं आहे, एका विद्यार्थ्याला एका व्यक्तीला, असं नसून आम्ही अनेक पुरावे तिथे दिलेले आहेत. त्यामुळे सगळे नेक्सस तुम्ही तिथं बघा. पुणे, नंदुरबार, बार्शी येथील नेक्सस संपूर्णपणे बघणं महत्वाचं आहे. आणि कदाचित मला असं वाटतं की गुजरातमध्ये सुद्धा 4 लोकांची नावं आपण दिलेली आहेत. एकाच हॉस्पिटलमध्ये काम करणारे 4 जे कोणी लोक असतील, जे कुठले असेल, प्रवीण पाटील, त्यांना कदाचित ताब्यात घेतलं असं मला कळतंय. आता ते खरं आज दुपारी कळेल आपल्याला. अजून जे एजंट आहेत, एक एजंट नाहीये, 40 लाख रुपयाला एक पेपर गेला असं मला कळतंय. त्यामुळे ह्याच्यात एजंट कोण कोण आहेत हे तिथं बघावेत आणि FIR दाखल लवकरात लवकर करावा, जो काल झालाय असं मला कळतंय. पण तो आता पब्लिक करावा, कारण का हा विषय आता पब्लिक आहे. त्याचबरोबर ज्युडिशियल एन्क्वायरी या विषयामध्ये व्हावी अशी आमच्या सगळ्यांची त्याच्यामध्ये मागणी आहे. आणि असे प्रश्न आणि असे पेपर फुटणं हे योग्य नाही. तुम्हाला एक विनंती करायची आहे, तुमच्यात सगळेच लोक इथं आलेले आहेत जे एमपीएससी देतात, पण जर समजा एफटीएचा पेपर फुटला एमपीएससी कडनं, तर मग बाकी पेपर देणारे, बाकी विषयामध्ये काम करणारे, अभ्यास करणारे विद्यार्थ्यांनी सुद्धा त्या मुलांना पाठिंबा देणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर पोलिसांचा SRPFचा पेपर फुटला, ठीक आहे, ते तुमच्या बरोबर तिथं अभ्यास करत नसले तरी त्यांना पाठिंबा देण्याची जरूरत आहे. आता आदिवासी समाजाची मुलं मुली आंदोलन करतात, उपोषण करतायत, त्यांना सुद्धा आपल्या सर्वांना तिथं पाठिंबा देण्याची जरूरत. मला काय सांगायचंय की तुम्ही सगळ्यांनी एक उदाहरण करून दाखवलेलं आहे की नीटच्या बाबतीत जर पेपर फुटला आणि सामान्य लोकांना जर त्याच्यावर अन्याय झाला आणि मुला मुलींवर तिथं जर इनह्युमन पद्धतीने, अमानुषकीच्या पद्धतीने लाठीचार्ज केला, तर अख्खा भारत एकत्रित येऊ शकतो, युवा एकत्रित येऊ शकतो आणि अहंकारी सरकारला सुद्धा गुडघ्यावर आणू शकतो. हे त्यामुळे याच्या पुढे लढा लढत असताना कृपा करून एक राहावा. एकजूटची जी ताकद आहे, ती एकजूटची ताकद मराठी माणूस म्हणून, भारतीय म्हणून, ही जाती आणि धर्माच्या पलीकडे जाऊन मोठी ताकद आहे. माणुसकी महत्वाची आहे. त्यामुळे माणुसकी जपणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आणि चांगल्या परीक्षा होणं, पारदर्शक पद्धतीने परीक्षा होणं आणि चांगले अधिकारी पुढे जाणं हे महत्वाचं. नाही तर काय,
सीईटी पेपर तुम्हाला माहितीये? 11वी-12वी झाल्यानंतर आपल्याला तो पेपर द्यावा लागतो. इंजिनियर बनायचा असेल तर तिथे पर्सेंटाईल वाढून मिळतात. 20 लाख रुपये 25 लाख रुपये दिले की एखादा मुलगा, म्हणजे एक तर मुलगा आयसीएसई मध्ये, आयसीएसई नाही कुठलं ते, सीबीएसई दुसरं कुठलं आयसीएसई, याच्यामध्ये मॅथ्स मध्ये नापास झालाय, त्याला 100% सीईटी मध्ये मॅथ्स मध्ये मिळालेला आहे. हे जे काय पैशाचा वापर केला जातोय ना, राजकीय नेत्यांची मुलं, व्यावसायिकांची मुलं, पैसे असणाऱ्या लोकांची मुलं ही या विषयामध्ये पैसे देऊन पुढे जातील आणि गरिबाची पोरं आहे तिथं राहतील. त्यामुळे हे जर आपल्याला नको असेल तर कुठलाही पेपर फुटला, सीईटीच्या विषयामध्ये सुद्धा तुम्हाला सोशल मीडियावर सपोर्ट करावा लागेल. त्या आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन आता सुरू आहे म्हणून मी म्हणतोय त्यांना तुम्हाला सपोर्ट करावा लागेल. हा एमपीएससीचा पेपर फुटला, याच्यावर ज्या आपल्या मागण्या आहेत तुम्ही सांगितलं, मी थोडी म्हणलो, मी नंतर भाषण केलं, शेवट भाषण केलं की काय केलं की त्या अध्यक्षांचा राजीनामा घ्या. आता त्याच्या आधी सचिवाचा पण तुम्हीच आधी म्हणताय की त्यांचा राजीनामा घ्या, तर तुम्ही जे बोलला ते आता मी म्हणतोय आणि सरकारला अल्टिमेटम देतो आता या मीडियाच्या माध्यमातून. जर या दोघांचा राजीनामा पुढच्या काही दिवसात नाही घेतला तर या सरकारला हे महागात पडेल, हे या मीडियाच्या माध्यमातून सांगतो. जाता जाता एक शेवट सगळ्यांचेच आभार व्यक्त केले, पण पत्रकारांचे सुद्धा आभार. मालकांचं मला माहित नाही, पण आमचे कॅमेरामन, आमचे पत्रकार, आमचे बूम घेऊन बिचारे न जेवता तुमच्यासारखेच तिथं एखादी बातमी मिळावी, नाही तर तुम्हाला सहकार्य व्हावं, तुम्हाला पाठिंबा मिळावा, यासाठी बिचारे हे सर्व पत्रकार आणि मीडिया चॅनलनी आपल्याला प्रत्येक विषयामध्ये मदत केली. एकदा जोरदार त्यांच्यासाठी जोर पाडायला. काही दिवसांपूर्वी आता विषय जे आमच्याकडे आलेले आहेत, एक तर मला आमच्याकडे हायकोर्टचा मुद्दा आलेला आहे. हायकोर्टचा मी काय करतो, बघा, मी इथंच आहे, मी निवांत आहे. मला काही लोक म्हणायचे की दादा तुम्ही कुर्ता पायजामा का घालत नाही, पांढरे कपडे का घालत नाही. तेव्हा मला लोक सांगायची, मी विचारायचो का हो पांढरे कपडे कशाला घातले पाहिजे, काय आहे स्वच्छ प्रतिमा दिसते. तुम्हाला अनेक लोकांना प्रश्न पडला असेल की आज मी इथं पांढरे कपडे आणि ते सुद्धा कुर्ता पायजामा का घालून आणलेलो आहे. आता मुख्यमंत्री वाटत सांगतो काय, एक तर माझी प्रतिमा स्वच्छ आहे हे तुम्हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ईडीला सुद्धा माहिती आहे. आज पांढरे स्वच्छ कपडे आणि कुर्ता पायजामा इथं घालून येण्याचं कारण असं, आमच्या सगळ्यांची भूमिका आहे या सगळ्या परीक्षा पारदर्शक आणि स्वच्छ झाल्या पाहिजे. मी काय लगेच जाणार नाही, आपल्याला पावसाचा सुद्धा आशीर्वाद आहे आणि उन्हाचा सुद्धा आशीर्वाद आहे. मी इथं थोडा वेळ बसेल, तुमचे प्रश्न आहेत ना, काही गडबड करू नका. 10 प्रश्न तुम्ही सांगा, ते 10 अरे म्हणजे आम्ही जे लढायचंय ना, लढायचं आम्हाला लढायची प्रेरणा कोणाकडनं मिळत असेल, आदरणीय पवार साहेबांकडे. 65 वर्ष या महाराष्ट्राला चांगली दिशा मिळावी, विकास व्हावा, मुला मुलींना तिथं संधी मिळावी, सगळ्यात जास्त MIDC त्यांच्या काळामध्ये आणल्या गेल्या. त्याच्याच बरोबर नोकऱ्या मिळाव्यात, शिक्षण व्यवस्था चांगली असावी, यासाठी या महाराष्ट्रामध्ये आदरणीय पवार साहेब प्रामाणिकपणे काम करत आले. आणि आम्हाला सुद्धा जेव्हा आम्ही भेटतो त्यांना कसायच वगैरे काही विचारत नाहीत, डायरेक्ट मुद्द्यावर, तू जो मुद्दा घेतलेला आहे, काय मुलांचं म्हणणं आहे, काय आपल्याला करता येईल, या विषयासाठी मला असं वाटतं की साहेबांनी तुमचं सगळं ऐकून घेतलं होतं. ऐकून घेऊन ते मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा त्यावेळेस बोलले होते, तुम्ही सुद्धा तिथे गेला होता आणि साहेबांनी सांगितलं होतं ते वेगळे विषय असताना साहेब म्हणले हा विषय सुद्धा महत्वाचा तुम्हाला हातात घ्यावा लागेल. त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या पाठीमागे राजकारणातला सह्याद्री
म्हणजे आदरणीय पवार साहेब हे नेहमी आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण तिथं काम करतो. त्यांचा आशीर्वाद तुम्हा आपल्या सगळ्यांना आहे. त्यामुळे इथं बसल्यानंतर काही गडबड करू नका. 10-12 प्रश्न तुमचे जे आहेत ते आपण तिथं घेत आहोत. आणि आता झालं असं आहे की बऱ्याच मुलांना कळालेलं आहे की रोहित पवारांच्या सोशल मीडियावर एखादा मुद्दा टाकला तो सरकारपर्यंत लगेच जातो. बरेच म्हणजे आहे तो पण मुद्दा आहे. आता आपण घेऊ ना, आता ते घेऊ. आता प्रमोदराव मला फोन करतात, म्हणतात की हा विषय फक्त तुम्ही ट्विट केला ना तरी मार्गी लागतोय. आणि अनेक असे विषय हे सोशल मीडिया आणि ट्विटवर टाकलं की खरंच ते मार्गी लागतं. मला माहित आहे. बघा, मला एक सांगायचं की महाराष्ट्राचा विरोधी पक्षनेता विधानसभेत आणि लोकसभेत जरी कायदेशीर नसले तरी लोकांच्या मनातला विरोधी पक्षनेता रोहित पवार. हे तुमचं प्रेम आणि तुमचा विश्वास आहे. ताकद जी आपल्याला मिळते ती तुमच्यामुळे आहे. तुम्ही सांगा जिथं कुठं जायचं तिथं आपण जाऊ, तिथं आम्ही जातो. तो प्रश्न सुटावा अशी प्रामाणिकपणे इच्छा आमच्या सगळ्यांची आहे आणि तिथं आम्ही काम करत असतो. त्यामुळे 10 प्रश्न तुमचे असतील तर घेऊ. नंतर प्रेस कॉन्फरन्स, प्रेसला जर अजून काय राहिलं असेल विचारायचं तर मग आपण पुढे प्रेसवाले आले तर त्यांच्यावर बोलू. तुमचे 10 प्रश्न घेतो, मग मी प्रेसला तिथं समोर जातो. ठीक आहे. युवकांचा बुलंद आवाज,